सांगली शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी सांगली पोलीस दलाकडून एक महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला आहे। कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक माननीय सुनील फुलारी साहेब यांच्या संकल्पनेतून सांगली जिल्हा पोलीस दलात RCP अर्थात रोड कंट्रोल पोलीस पथकाची सुरुवात करण्यात आली आहे। या पथकाच्या माध्यमातून शहरातील वाहतूक नियंत्रण, गर्दीच्या ठिकाणी सुव्यवस्था राखणे तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष गस्त घालण्यात येणार आहे। या बीट मार्शल पथकातील पोलीस कर्मचारी मोटरसायकलवरून शहरातील विविध भागात गस्त घालणार असून बाजारपेठ, शाळा, महाविद्यालय परिसर, धार्मिक स्थळे आणि संवेदनशील भागावर विशेष लक्ष ठेवणार आहेत। सांगली उपविभागातील सांगली शहर व विश्रामबाग परिसरासाठी 10 बीट मार्शल जोड्या, तर मिरज उपविभागातील मिरज शहर, महात्मा गांधी चौक आणि MIDC परिसरासाठी 10 बीट मार्शल जोड्या कार्यरत राहणार आहेत। या बीट मार्शल पथकाचे उद्घाटन माननीय पोलीस अधीक्षक तुषार दोशी साहेब यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी सांगली विभागाचे श्री संदीप मगदुम सर, पोलीस निरीक्षक श्री मुकुंद कुलकर्णी, पोलीस अधीक्षक गृह श्री अभिजित देशमुख, मिरज उपविभागातील अधिकारी तसेच सांगली शहर व मिरज उपविभागातील सर्व प्रभारी अधिकारी आणि पोलीस अंमलदार उपस्थित होते। नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि शहरातील कायदा सुव्यवस्था अधिक प्रभावी करण्यासाठी सांगली पोलीस प्रशासनाचा हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे। मिरज येथे जे बॉडी ऑफेंडर्स किंवा यांच्यावर वचक ठेवण्याकरता माननीय IG सरांनी आदेश दिले होते व्हिजिबल पोलिसिंगचे, त्याच्यामध्ये म्हणजे त्या स्कीम अंतर्गत सांगली शहर आणि मिरज शहरमधले एकूण 6 पोलीस स्टेशन्स याच्यामध्ये आम्ही 10-20 बीट्समध्ये व्हिजिबल पेट्रोलिंग दिवसाने रात्री हे बीट मार्शल आता फिरणार आहेत। त्यांना एक अत्याधुनिक गाड्या देण्यात आल्या ज्याला लाईट्स आहेत आणि रस्त्यावर त्यांनी कारवाई करायचे आणि विशेषतः व्हिजिबल म्हणजे फिरते पोलिसिंग राहील ते आणि कोणत्याही क्षणी ते नागरिकांना मदत करू शकेल, त्याच वेळेला त्यांचा गुन्हेगारावर वचक राहील, अशा प्रकारे हे पेट्रोलिंग आयोजित करण्यात आलेलं आहे। नागरिकांना काय आवाहन? नागरिकांना मी आवाहन करीन की जर कोणतीही परिस्थितीत आपल्याला काही मदत लागली तरी डायल 112ला जर आपण कॉल केलात तर त्याच्या आधारे आमची पोलीस मदत ही लवकरच पोचेल। त्याच्यामध्ये बीट पेट्रोलिंग आहे आणि बाकीचंही आहे, तर बेसिकली नागरिकांना लगेच मदत पोचावी या अनुषंगाने डायल 112 सांगली जिल्ह्याचा डायल 112चा परफॉर्मन्स काही काळापूर्वी पहिल्या 5मध्ये होता, आता गेले काही दिवस आपण पहिल्या 3मध्ये येतो आहे, बऱ्याच वेळा पहिलेसुद्धा येतो आहे महाराष्ट्रात, तर त्याच्यामुळे लवकरात लवकर ती मदत पोचावी आणि व्हिजिबल पेट्रोलिंग राहावं या दृष्टीने नागरिकांना मी आवाहन करतो की कोणत्याही परिस्थितीत डायल 112चा उपयोग केल्यास पोलीस लगेच येतील आणि कारवाई करतील। शाळा आणि कॉलेज